पालक खूप छान आहेत. चल कुऱ्हाडीला धार लावून घेऊ आणि मग यांना तोडू. आता आपण जाणार आहोत भूमीच्या घरी. भूमीच्या घरी भूमीची आजी, रयत व आरव उभे असतात. नमस्कार आजी. नमस्कार बाळांनो. उद्या भूमीचा वाढदिवस आहे ना? अरे हो, माझ्या तर ध्यानातच नव्हतं. तुम्ही तिचा वाढदिवस कसा साजरा करणार आहात? तिने तर मला सांगितलंय की तिला तिचा वाढदिवस पार्टी हॉलमध्ये साजरा करायचा. तिथे तिला झगमगणारे दिवे, गाण्याचा मोठा भोंगा आणि तिथे तिला तिच्या मित्रमैत्रिणींसोबत खूप मजा करायची. अहो, पण मी आणि आरवने तर असे ठरवले होते की आपण यावर्षी भूमीचा वाढदिवस हा निसर्गाच्या सानिध्यात साजरा करूया. पण मला नाही असं वाटत की ती तुमच्याशी सहमत होईल. मग तुम्ही तिला सांगूच नका. आपण तिला सरप्राईज पार्टी देऊ जी तिला निसर्गाच्या आणखी जवळ नेईल. पण मी माझ्या परीने तिला तिथे आणण्याचा खूप प्रयत्न करेन. येतो आजी. भूमीची आजी भूमीला वनराईत घेऊन येते. तिथे त्यांना रयत व आरव भेटतात. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा भूमी. वाढदिवसाच्या शुभेच्छा भूमी. आजी, पार्टी हॉल कुठे आहे? इथे तर सगळी झाडेच आहेत. तुम्ही मला पार्टी हॉल मध्ये घेऊन जाणार होता ना? तुला हा सुंदर निसर्ग दिसत आहे का? हाच आहे तुझा पार्टी हॉल. बघ, झाडांवर लटकणारी फळे, फुले, हीच तुझ्या वाढदिवसाची सजावट आहे. सूर्यदेवाकडून येणारी किरणे हेच तर तुझे तेजस्वी दिवे आहेत. कोकिळेचे मधुर स्वर म्हणजे तुझं संगीत आहे. पण आजी, तुला माहिती आहे ना मला माझा वाढदिवस कसा साजरा करायचा होता? तुम्ही असे का केले? मला हे बिलकुल नाही आवडले. अगं बाळ, मी समजू शकते. आजकालच्या पिढीला त्यांचा वाढदिवस पार्टी हॉलमध्ये साजरा करायचा असतो. पण तुला याचे दुष्परिणाम माहिती आहेत का? या पार्टीमुळे प्लास्टिकचा होणारा कचरा हा निसर्गाला किती हानी पोहोचवू शकतो, याचे माणसांना किती नुकसान होऊ शकते, याची तुला कल्पना आहे का? अगं, हाच तर तो निसर्ग आहे जो आपल्याला फळे, फुले, भाज्या देतो. आपल्याला जिवंत राहण्यासाठी अत्यंत गरजेचा असलेला प्राणवायू देतो. तुला जसा वाढदिवस साजरा करायला आवडतो त्यामध्ये खूप प्रमाणावर प्लास्टिक वापरले जाते, जे आपल्यासाठी व आपल्या भविष्यातील कुटुंबासाठी खूप हानिकारक आहे. तसेच ते आपल्या पर्यावरणालाही खूप हानी पोहोचवते. हॉलमध्ये वाढदिवस साजरा केल्याने आपल्या आईवडिलांचे खूप पैसे खर्च होतात. निसर्गाच्या सानिध्यात वाढदिवस साजरा करून त्याचा आनंद घेणे हेच खऱ्या उच्च अभिरुचीचे लक्षण आहे. पण माझे मित्रमैत्रिणी तर मोठ्या मोठ्या हॉल्समध्ये त्यांचे वाढदिवस साजरा करतात. मी ते फोटोज कसे काढू? आहे का तुझ्याकडे याचे उत्तर? अगं, पण तू काहीतरी वेगळं करत आहेस. हा बर्थडे युनिक आहे. आपण प्रवाहपतीत होऊ नये. प्रवाहाच्या विरुद्ध पोहण्यातच खरी मजा आहे. आणि राहिला प्रश्न तुझ्या त्या फोटोंचा, तर तू ते फोटो या निसर्गाच्या सानिध्यात पण काढू शकतेस आणि ते पोस्ट करू शकतेस. #birthday_with_mother_nature. थोर संत तुकाराम महाराजांनी आपल्याला हेच सांगितले आहे की वृक्षवल्ली आम्हा सोय रे वनचरे, वृक्षवल्ली आम्हा सोय रे वनचरे, पक्षी सुस्वरे आळविती, वृक्षवल्ली आम्हा सोय रे वनचरे. जगी सुख रुचे एकांताचा वास, नाही गुण दोष अंगा येतो. आकाश मंडप पृथ्वी हे आसन रमे जेथे मन क्रीडा होय. आता मला पटतंय की मी ज्या प्रकारे माझा वाढदिवस साजरा करत होते ते चुकीचे होते. पण आता मी माझा वाढदिवस या निसर्गाच्या सानिध्यात साजरा करेन आणि माझ्या मित्रमैत्रिणींनाही सांगेन की तुम्ही पण या निसर्गाच्या सानिध्यात तुमचा वाढदिवस साजरा करा आणि निसर्गाला हानी पोहोचवू नका. आता माझा बर्थडे केक आणि माझे गिफ्ट कुठे आहे? तुझ्या वाढदिवसाची भेटवस्तूमध्ये आम्ही तुला एक रोप आणले. हे वृक्षारोपण करून तू तुझा वाढदिवस साजरा कर. नाईस आयडिया. आता मी दरवर्षी एक रोप लावेन आणि त्याचे संगोपन करेन. भूमी व तुझे मित्रमैत्रिणी तुझा वाढदिवस साजरा करत असतात. आजकालच्या युगात आपण साजरे केले जाणारे वाढदिवसांमध्ये अनेक अनावश्यक गोष्टी भरलेल्या असतात. मोठमोठे विशालकाय स्पीकर्सचा वापर करून मोठ्या आवाजात गाणी लावली जातात, ज्याने की ध्वनी प्रदूषण होते. प्लास्टिकचे कप्स, बॉटल्स, प्लेट्स इत्यादी वस्तूंचा वापर केला जातो, ज्यामुळे निसर्गाला हानी होते. प्लास्टिकमुळे माती व पाण्याचे प्रदूषणही होते. आपल्याला निसर्गाची गरज आहे, निसर्गाला आपली गरज नाही आहे. निसर्गाशिवाय आपण जगू शकत नाही, निसर्ग आपल्याशिवाय जगू शकतो. ऑक्सिजन, ज्याच्याशिवाय आपण 2 मिनिटांपेक्षा जास्तही जगू शकत नाही, ते सुद्धा आपल्या निसर्गात देतो. मग या सगळ्याची गरज काय आहे? आपण असे वाढदिवस साजरे का करतो? जेव्हा निसर्गाने आपल्याला अत्यंत सुंदर व नैसर्गिक अशा सजावटी दिल्या आहेत, तेव्हा कृत्रिम
वाढदिवस साजरा केला आहे तसं तुम्हीही तुमचा वाढदिवस साजरा करू शकता यावरती जरासा विचार करा. हे सर्व चालू असताना दापटवाला आणि त्याचा मित्र हे सगळं शांतपणे ऐकत असतात. अरे खरंच की आज या मुलांनी माझं डोळं उघडले. मी जे काम करत होतो ते पैसे मिळवून देणारे होतेच, पण ते काम माझ्यासाठी व माझ्या भविष्यातील कुटुंबासाठी खूप हानिकारक होते. यावर तुझा काय विचार आहे रे? हो खरंच मला आता स्वतःची लाजच वाटते. हे काम मी पुन्हा कधी करणारच नाही. असा बापाचा मार्ग आम्ही कधीही स्वीकारणार नाही. आणि आम्हाला अशी अपेक्षा आहे की तुम्ही सुद्धा निसर्गाला हानी पोहोचवणार नाही आणि निसर्गाचे संरक्षण करा. झाडे लावा, झाडे जगवा, निसर्गाला आपल्या वाचवूया, भविष्य आपले घडवूया. निसर्गाची मजा लुटा. निसर्गाला लुटू नका. गुणगान तुझे ओठांवर राहू दे, तुझ्या हे जीवन राहू दे. नाथांचा नाथ तू, मानवाची हाक तू, काळाची गरज तू, कल्पना